चला आता आपण आपलं भजन सुरू करू. ठीक आहे. रामा 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 जित देखो उत राम ही रामा जित देखो उत राम ही रामा जित देखो उत पूरन कामा जित देखो उत राम ही रामा जित देखो उत पूरन कामा जित देखो उत राम ही रामा जित देखो उत राम ही रामा तृण तरोवर सातों सागर तृण तरोवर सातों सागर जित देखो उत मोहन नागर जित देखो उत मोहन नागर मोहन नागर रामा जित देखो उत राम ही रामा जित देखो उत राम ही रामा जलथल काष्ठ पाषाण आकाश जलथल काष्ठ पाषाण आकाश चांद सूरज नच तेज प्रकाश चांद सूरज नच तेज प्रकाश तेज प्रकाश रामा जित देखो उत राम ही रामा जित देखो उत राम ही रामा मोरे मन मानस राम भजो रे मोरे मन मानस राम भजो रे रामदास प्रभु ऐसो कियो रे रामदास प्रभु ऐसो कियो रे प्रभु ऐसो कियो रे रामा जित देखो उत राम ही रामा जित देखो उत राम ही रामा जित देखो उत पूरन कामा जित देखो उत राम ही रामा जित देखो उत राम ही रामा जित देखो उत राम ही रामा 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 रामा
समर्थांचे जसे आत्मानुभव आहे, जित देखो उत राम हि राम, जलस्थल काष्ठ पाषाण आकाशा, चांद सूरज नच तेज प्रकाशा, अशा रामाला ते नमस्कार करत आहे. ह्या रामा त्यांचा समर्थांचा राम हा सर्व व्यापक आहे. तर त्याचं आज वर्णन रामदास स्वामी आपल्याला करणार आहेत. ते आपण समजून घेऊ आणि आता आपण आधी प्रार्थना म्हणू. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. आपल्या क्लासला सुरुवात करायच्या आधी आपल्यापैकी एक आपल्या वर्गाला येणारे प्रकाश सोमणजी हे साताऱ्याला तिथे त्यांना श्री समर्थांच्या पादुका त्यांनी समर्थांनी वापरलेल्या त्यांनी एक फोटो पाठवलेत आपल्यासाठी. त्या एनकेस केलेल्या चांदीमध्ये वगैरे पण आहेत, पण हा एक त्यांना जसाचा तसा लाकडी तसाच त्यांना मिळाला. त्याचं त्यांनी सांगितलं आपल्या वर्गाला आवडेल हा. तर मला खात्री आहे तर दर्शन घेऊ आणि मग आता आपल्या वर्गाला सुरू. ठीक आहे. तर आपला हा 13वा आहे. नामरूप दशक चालू आहे. त्यामध्ये गेल्या वेळी आपण गोष्ट ऐकली आणि त्या गोष्टीतनं गोष्टीचा अर्थ कसा समजून घ्यायचा ते समर्थांनी सांगितलं. आणि आता पुढे सुद्धा हाच विषय पंचमहाभूतांचा पुढे चालू होणार आहे. पुन्हा मला एखाद्या वेळेस कंटाळा येईल, म्हणलं हे काय आहे पंचमहाभूतांचं. तो पण फार महत्वाचा आहे बरं का. ते आपण समजून घेऊ, पण वेगळ्या भाषेमध्ये समजून घेऊ. तर ह्या कहाणी निरूपणामध्ये आपण कशी बघितली ही की असे आपण 3 विभाग केले आणि गोष्ट ऐकली आणि कसं शिकायचं आणि काय शिकायचं याच्यावर आपण विचार करत आहोत. ठीक आहे. इथपर्यंत ठीक आहे ना. हा. तर मग आता काय म्हणले, निरूपणी प्रत्यये विवरावे, नाना तत्व कोडे उकलावे, समजता व्हावे. म्हणजे हळूहळू निस्संदेह आपले सगळे संशयाचं निराकरण झालं. ते आपल्याला करायचंय हळूहळू. मग ते निरूपणी म्हणजे अद्वैत वेदांत असं आपण बघितलं. आणि त्याचा प्रत्यय म्हणजे मला माझ्या बुद्धीने तसा निर्णय दिला पाहिजे ना. प्रत्यय मला कळलं पाहिजे. कोणी सांगितलं अग्नी उष्ण आहे, पण माझा पण अनुभव तसा पाहिजे अग्नी उष्ण आहे. तशी एक समर्थ वेदांतची अनेक कोडी तत्व आपल्याला समजावून सांगणार आहेत. उकलावे ते आता आपल्याला प्रत्यय सांगतात, त्याचा आपल्याला प्रत्यय आला पाहिजे. या निरूपण म्हणजे अद्वैत वेदांतामध्ये. आणखी काय म्हणले की ह्याचा स्कोप खूप वाईड आहे. त्याच्यामध्ये ते म्हणले हा सूक्ष्म संवाद केलाची करावा, केलाची विशद करावा. सारखं केलाची करावा म्हणजे पुन्हा पुन्हा अभ्यास प्रॅक्टिस करा. हे कसं आहे माहितीये का. आता कोणी म्हणाल
आम्हाला ते कठीण वाटतं हो, काय तुम्ही सांगता. तर बघा कठीण वाटू दे, पण आपल्याला येत नसेल समजा, हरकत नाही. पण गणित येत नाही. मग आता गणित येत नाही म्हणून सोडवायचंच नाही का? नाही. गणित कसं येईल? तर चुकूनच येईल. चुकून मग येईल की नाही पुढे गणित. हां, तर गणित सोडवायचं कला काय? तर त्यासाठी आपल्याला गणित सोडवत राहिलं पाहिजे. मग गणित चुकूनच मग ते पुन्हा येईल नंतर. चुकेल म्हणून केलंच नाही. तर मग तसं नाही. म्हणून पुन्हा पुन्हा करावं. मग त्याचा आपण आपल्या दृष्टीनं आपल्याला आपल्या बुद्धीला प्रेरणा मिळण्यासाठी आपण त्याचा असा अर्थ लावला, की हे अष्टदेय म्हणले, विवरोनी पाहता अष्टदेय. म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त किंवा मी आणि ज. मग माझी पण अनेक रूप आहेत की ते आपण गेल्या वेळेला बघितली. आपल्या 4 अवस्था, स्थूल, सूक्ष्म, कारणदेह अशा आपल्या अवस्था आपण बघितल्या. आणि तशाच जगाच्या पण आहेत. मग हे चारही आपल्याला सगळं समजलं पाहिजे. जग आणि मी हे दोन्ही समजलं पाहिजे. तर ह्यांचा साधनेच्या दृष्टीनं काय उपयोग आहे? असा आपण त्याचा विचार केला. का समजून घ्यायचं? का कळलं ना, ते काय होतं आपल्याला काय व्हायचंय आपल्याला निस्संदेह व्हायचं. समाधान पाहिजे, निवांत पाहिजे. बघा हे सॉफ्टवेअर लिहिणारे लोक असतात ना, ते टेस्टिंगला देतात आणि तेवढं अनेक विविध तऱ्हेने तुम्ही त्याला सॉफ्टवेअर टेस्ट करायचं. मग त्यात कुठली गॅप नाही राहता कामा. तसं आपल्या किंवा बग नाही राहता कामा. तसं आपल्या साधनेमध्ये कुठल्याही शंका आपल्या मनात राहता नाही कामा. सगळ्या शंकांचं निवारण झालं पाहिजे. सगळ्या शंकांचं एकदम होणार नाही, पण आत्ता तात्पुरती जी लगेचची मला शंका आहे, त्यासाठी आपण काय विचार केला? आपण मनात असा विचार केला, की आपल्याला शरणागत व्हायचंय. समर्थ रामदास समर्थ कुठल्या रामाना शरण गेले? त्याचं आज आपण भजन ऐकलं. हं. त्या विश्वामध्ये दाशरथी राम, अयोध्येचे राम पण आहेतच. त्यांना गाळायचं नाहीये. त्यांना टाळायचं नाहीये. किंबहुना त्यांच्याकडनंच आपल्याला या संबंध सर्वव्यापी निर्गुण ब्रह्माचं दर्शन करवण्यासाठीच हे रामावतार आहे, आपल्याला कळण्यासाठी. तर मग शरणागती म्हणजे काय? तर त्यावेळेस आपण म्हटलं होतं, एक छोटा प्रश्न तयार केला होता, की असं म्हटलं का आपण जीवनाचा आपल्या दिवसाचा आराखडा बघितला, आपली क्रिया असते, भाव आपल्या मनात इमोशन्स असतात आणि मग आपली स्टेट असते. की मग ह्या 3 पैकी काय आहे? शरणागती ह्या तिघांमध्ये आहे का आणखी काही वेगळी आहे? यापैकी काही आहे का नाही? शरणागती म्हणजे. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी होमवर्क पाठवलं यावेळेस. कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांना. खूप जणांनी पाठवलंय. मलाही खूप शिकायला मिळालं. आणि हे आता आपण त्यातनं जाऊ हळूहळू. पण हे करत असताना कोणी चुकीचं किंवा बरोबर असं मुळीच मनात समजायचं नाही. प्रत्येकाचं अंडरस्टँडिंग वेगळं वेगळं आहे. चांगलं वाईट उच्च नीच सुद्धा नाही. आपण जिथे आहोत तिथनं आपण मनन करायला सुरुवात करतो की नाही. ते उगाच कुठल्या तरी पुस्तकातलं वाचून या उपनिषदात तसं म्हटलंय, त्या उपनिषदात तसं म्हटलंय. तुम्ही ज्ञान म्हणून तो अभ्यास करा बरं का, पण ते आपलं मनन नाही होऊ शकत. मग मनन फक्त आपल्या मनाने जे आपल्याला अनुभव आहे, प्रचिती आले तेच लिहायचं. हं हे ह्या होमवर्क मध्ये. चला मग आता राजेश्री ताई आहेत का? तर तर आता तुम्हाला बघा, सांगा तुमचं होमवर्क. तुम्ही अनम्यूट करा आणि आता तुम्हाला मी हायलाइट करतो. तर मग सांगा तुम्ही. तुमचं इथे तिथं मी करणार आहे. तुम्हाला वहीत बघायचं नसेल तर इथे मी लावलंय तुमचं, की तुम्ही जसं वाचाल तसं पुढे पुढे जातो मी. बरं ठीक आहे. नमस्कार. मला जसं सुचलं तसं मी लिहिलंय आतापर्यंत. तेच पाहिजे, तेच खरं आणि तेच खरं. त्याचा आपल्या सगळ्यांना उपयोग होईल एक वेगवेगळ्या डायमेन्शन्सचा, म्हणून आपण वाचतोय. शरणागती म्हणजे काय आणि शरणागत होण्याचे साधकाला काय उपयोग, असा प्रश्न होता. आणि उत्तर माझं असं की ईश्वराचं सामर्थ्य मान्य करून आपल्या मन काया वाचेनं ईश्वरीय सत्तेस पूर्णपणे समर्पित करून ईश्वरावर आपला सारा भार वाहून तोच कर्ता आणि करविता आहे असं समजून जगणं म्हणजेच शरणागती. आणि त्याचा उपयोग असा
की ईश्वराप्रती शरणागत म्हणजे समर्थांनी सांगितलेली आत्मनिवेदन भक्तीच. या भक्तीद्वारे साधक प्रथम विनयशील बनतं. ईश्वरावरील श्रद्धाभाव, विश्वास त्याचे दृढ होत जातात. त्याच्या ठाईचे विकार दूर होतात. त्याचा अहम नाहीसा होतो. गुरुप्रती आदर, प्रेमभाव त्याचा वाढतो. गुरुवचनावर निष्ठा त्याची अढळ होते. संत समागम, अध्यात्म, कथा, निरूपण, भजन, कीर्तन, श्रवण, मनन, चिंतन यात त्याची गोडी वाढते आणि तो निसंदेह मनानं ईश्वर उपासनास प्राधान्य देत आपल्या दैनंदिन कार्यामध्ये मनातील विविध आणि असंख्य भावभावनामध्ये सम आणि विषम स्थितीत देखील ईश्वराची जाणीव सदैव मनी ठेवून वागतो. आपले अजाणत्व, आपलं लहानपण, अज्ञानत्व त्यास जाणवते आणि जीवनात येणाऱ्या सुखदुःखाच्या ऊन सावलीमध्ये वेळोवेळी ईश्वराची जाणीव ठेवून तो वागतो. लीनता अंगी येण्याने आहे त्यात समाधानाने कसे जगावे हे तो शिकतो. फलाची अपेक्षा न ठेवता कर्तव्य बुद्धीने सेवा कार्य करत राहतो. निसंशयपणे ईश्वरचरणी लीन होण्यातच खरे सुख मानू अधिक शास्त्र शिकण्यास तो तत्पर होतो आणि यामुळे तो ईश्वर कृपेस प्राप्त होतो. वा. आता बघा यांनी किती, हे खूप लोडेड आहे बरं का. त्यांनी काय म्हणलं, ईश्वर साधनेस तो प्राधान्य देतो, प्रायोरिटी. आपण म्हणतो ना प्रायोरिटायझेशन, कसं ठरवतो प्रायोरिटी? तर प्रायोरिटी प्राधान्य देतो. किंवा काय म्हणतात त्यांनी काय सांगितलं, अधिक शास्त्र अध्ययन शिकण्यास तो तत्पर होतो. त्याला स्वतःच्या छोटेपणाची, अज्ञानत्वाची जाणीव होते. हे माइलस्टोन्स आहे. हे आपल्याला दुसऱ्याने सांगितलेलं आवडत नाही आपल्याला. अरे अरविंद तू अज्ञानी आहे, असं कोणी सांगितलं मला आवडत नाही. पण आपलं आपल्याला पटलं ना, मग कोणाला सांगायची गरज नाही. आपल्याला पटलं ना, ठीक आहे चांगलं आहे. मग त्याची आपण पुढे जाऊ, त्यातनं आपण आणखी शिकायला असं आपण प्रवृत्त. ठीक. आता शिल्पाताई आहेत का? शिल्पा, आपण त्या शिल्पाला हायलाइट करूया. नमस्कार सगळ्यांना. मी माझा प्रपंच करत असताना जे काही घडेल त्या एक मिनिट इथे लिहिलेलं तेवढंच वाचलं पाहिजे असं काही नाही बरं का, मनाने पण सांगू शकतात. हो, मला जेवढं सुचलं तेवढं म्हणजे ठीक आहे, तेवढंच हरकत नाही. लिहिलंय. तेवढंच मी करू शकले. तर मला असं वाटतं की मी माझा प्रपंच करत असताना जे काही घडेल त्यात जे काही घटना घडतील त्यात देवाची आणि गुरूंची जी इच्छा आहे तीच माझी इच्छा, म्हणजे त्यांच्या इच्छेत माझी इच्छा मिसळून वागणे आणि आलेल्या परिस्थितीत माझ्या आवडीनिवडींच्या तराजूत न तोलता संत गुरु यांच्या शिकवणीवर, त्यांच्या वचनांवर पूर्ण विश्वास ठेवून त्याप्रमाणे माझी कायिक, वाचिक आणि मानसिक कर्मे करणे म्हणजे शरणागती असं मला वाटतं. तिथे न तोलता पाहिजे. हो. चुकून मी न घातला नाही, सॉरी. मला घालायचा होता, पण म्हटलं तुम्हाला काय अपेक्षित आहे माहिती नाही मला. नाही न तोलता. कळलं मला, कारण खाली तुम्ही एक वचन उद्धृत केलंय. मनसा एकम वचसा एकम कर्मणा एकम महात्मना, असं वचन आहे की सगळ्यांनी आपले पर्सनॅलिटी इंटिग्रेट होते. धर्म याचा अर्थ सुद्धा वन दॅट इंटिग्रेट्स असा सुद्धा एक अर्थ आहे धर्माचा. जो भेद बघतो, सगळीकडे दूषण बघतो, त्याला धर्म नाही. तर तो शिकवणी ठेवून तो त्यात माझ्या आवडीनिवडी, म्हणजे माझ्या आवडीचं झालं तरच चांगलं असं नाही का, गुरुच्या इच्छेचं चांगलं, हे असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे, तर आपण सगळे नाही बघणार आहे. मी याचा एक गोष्ट सारखा एक क्रम बनवलाय त्यांचा. आता बघा, सुनीती आली का? सुनीती, तू कॅमेरा ऑन करा तुमचा. हॅलो, नमस्ते. मी सुनीता सुनीता गुजर.
म्हणजे माझ्या मते शरणागती म्हणजे स्वतःला पूर्णपणे परमात्म्याला अर्पण करणे. आपलं मन, बुद्धी, शरीर हळुवारपणे शिथिल करून स्वतःला परमात्म्याच्या ठायी नेणे. ही एक अशी स्थिती आहे जिथे आपल्याला आनंद मिळते आणि त्या स्थितीमध्ये अ, प्रेम, जिव्हाळा आणि भरपूर समाधान आहे. जे आपल्याला शांतीची जी आपण शांती आपण मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, ती शांती तिथे मिळते. शरणागतीने आपल्याला प्रचिती मिळण्यास मदत होते आणि शरणागती म्हणजे मीपणा गाळून परमात्म्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणे, की तो सर्व काही व्यवस्थित पार पाडेल आणि मला या भवसागरातून मुक्त करेल आणि करत आहे. मग असं आणि म्हटलं तर तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधू, सखा तुम्ही हो. हम्म. आता बघा याच्यामध्ये क्रम तुम्हाला दिसून आला का? आपण ज्याला हार्मनी म्हणतो. त्यांना हार्मनी बघायची आहे, तर त्याच्यामध्ये हार्मनी त्यांनी कशी कसं कसं त्यांनी केलं बघा. की त्यांनी काय सांगितलं, आधी रिलॅक्स व्हा, की माझा गुरु माझा तारणहार आहे. त्या विचारापाठीमागचा आपण एक क्रम समजून घेऊ. त्या शिथिल म्हणल्या रिलॅक्स व्हायला. आणि मी यांनी काय होतं, तर माझ्या आयुष्यामध्ये जिव्हाळा, प्रेम, समाधान मिळतं, म्हणजे मला हार्मनी दिसते. आणि विश्वास ठेवला की कार्य व्यवस्थित पार पडेल. त्याच्यातनं चिंता, भवसागराची चिंता त्यांची सगळी गेली. असं त्यांची धारणा आहे. ठीक. आता मंगळवारच्या अभ्यास वर्गात येणाऱ्यांचे एक रिॲक्शन इथं मी वाचतो आज. त्यांनी आपल्याला त्याच्या पुढच्या स्टेपला जायला मदत होणार, म्हणून ती वाचतो. ते काय म्हणले, त्यांनी शरणागतीची 2-3 स्टेप्स सांगितले. ते म्हणले शरणागती एकच नाहीये त्यांच्या मते. ते म्हणले शरणागती, श्याम देशपांडे नाव त्यांचं. ते म्हणले शरणागतीची 2-3 रूप आहेत. त्यांनी त्याचं आणखीन रेझोल्युशन आपण म्हणतो ना, आणखीन रेझोल्युशन त्याच्यामध्ये आणलं शरणागतीमध्ये. छान आहे बघा, तुम्हाला पटतं का बघा. की एक नाईलाजाने स्वीकारावी लागणारी शरण. ठीक आहे. आणि दुसरी स्वेच्छेने आनंदाने स्वीकारली. आता इथे तिसरं सांगितलंय ते या ह्याच्यात बसत नाही, पण त्यांनी पाठवले तसं वाचतोय मी. म्हणजे हे वरचे दोनच खरं म्हणजे शारीरिक असू शकतात, मानसिक असू शकतात किंवा भावनिक असू शकतात. मग ठीक आहे. आता पुढे काय म्हणतात ते, की आज मी बद्दल आज माझी जी कल्पना आहे, शरीर, मन, बुद्धी, इच्छा, कल्पना या प्रत्येक घटकाला आपलं हवे नको पण आहे. जसं आता शिल्पाने सांगितलं की त्याच्यात माझं लाईक डिसलाईक्स, राग द्वेष न करता त्याच्यात वेगळं बघायचं. पण ही इज ऍक्सेप्टिंग इट. श्यामजी या प्रत्येक घटकाला म्हणजे शरीराला, मनाला, बुद्धीला, कल्पनांना माझं एक हवं नको पण आहे. आणि ते हवे नको पण सांभाळायला माझ्यापाशी काही ॲबिलिटीज पण आहे, क्षमता आहेत आपल्यापाशी. ठीक आहे. पण त्या क्षमतांना आपल्या काही मर्यादा आहेत, लिमिटेशन्स आहेत आपल्याला पण. ॲबिलिटीज आहेत पण लिमिटेशन्स पण आहेत. या मर्यादांमुळे माझ्या हवं नकोपणाचं समाधान परिपूर्णतेनं होऊ शकत नाही. तेव्हा अधिक समर्थ क्षमतांकडे मी अपेक्षेनं पाहतो. या माझी क्षमता मी घालवली असेल तर मी जुने दिवस आठवून मला दुःख होत, की मला मनानी, बुद्धीनी, इच्छेने 10 लाडू खायचे, पण माझं शरीर आता 10 लाडू पचवू नाही शकत. आता आली कमतरता आली की नाही, दुःख आलं. आणि ही अशी लिमिटेशन यायला बाहेरचे लोक मदत नाही करू शकत बरं. मग ते कोणी आपल्याला मदत नाही करू शकत. मग मी ज्याच्याकडे जास्ती ॲबिलिटीज आहे त्याच्याकडे मी अपेक्षेनं पाहतो आणि थोडक्यात म्हणजे दुसरं त्याला शरण जातो त्या अधिक अपेक्षेने. त्या शरणागती सुद्धा त्यांनी 2 भाग केले. ते काय म्हणले, हे असं पाहणं म्हणजे एक शरणागती झालं. आता दुसरं बघा, की दुसरं काय आहे, की समजा एक दृष्टांत दिला, मला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचंय.
त्यासाठी मला चालण्याची क्षमता आहे, पण लवकर पोचायची गरज असेल तर मी एखाद्या वेगवान वाहनाचा उपयोग करेन. मग त्यातही मी माझे पैसे खर्च करून जातो, तेव्हा एक प्रकारे शारीरिक शरणागती असली तरी भावनिक नसते, किंवा उलट त्याच्यामध्ये एक भोक्तृत्व भाव असतो. त्यांनी नाही म्हटलंय असं, भोक्तृत्व भाव असतो की हा मी पैसे आहेत माझ्याकडे आणि मी असं केलं. पण कोणाकडून जर मला लिफ्ट मिळाली तर तो एक शरणागतीचा भाव वेगळा असतो, कृतज्ञतेचा असतो. म्हणजे परिस्थिती, क्षमता यांच्या मर्यादांमुळे नाईलाजाने स्वीकारलेली शरणागती ही खरी शरणागती नाही, ती वरवरची झाली. मग पुढे काय? कारण ज्याच्यावर विसंबावर त्याच्या क्षमता अधिक असल्या तर त्या माणसालाही मर्यादा आहेत. आता तुम्ही वेगवान वाहनात बसलात आणि त्या बेल्टवर ट्रॅफिक जॅम असेल तर काय करणार? मग त्याला मर्यादा आहे की नाही? त्या साधनाला आपल्याला मर्यादा आहे. ट्रॅफिक जॅम मध्ये काय करणार तुम्ही? कुठल्याही लिमो मध्ये जरी बसलात तर ते लिमो त्याच रस्त्यावर असते जिथे आपली गाडी असते. तेव्हा सर्वज्ञ, सर्वशक्तिमान अशा कोणाचा आश्रय घेणं, की ज्या ज्या गोष्टींना मी समजतो त्या साऱ्यांचं मर्यादित असणं स्वीकारणं, मर्यादा. आता सुनीता कसं म्हणल्या की किंवा राजश्री काय म्हणल्या की माझं अज्ञान स्वीकारणं, छोटेपण स्वीकारणं आणि परिणामतः हवं नकोच्या पकडीतून सुटण्यासाठी सर्वश्रेष्ठ आधारावर आपल्या जाणीवेचं अस्तित्व सोपवणं ही खरी शरणागती असेल असं मला वाटतं. कळलं? त्याचे दोन भाग कळले ना शरणागतीचे? ठीक. आता बघा, आता आपण पुढे चलू. मग आता हे शरणागतीचे दोन भाग आहेत, किंवा आतापर्यंत जे आपण वाचलं ते आपल्या दृष्टीनं हे बरोबर होतं, खरं आहे ते योग्य आहे. पण हे शरणागतीचं रूप आहे. कारण का प्रत्येकाचे अंडरस्टँडिंग वेगळं आहे आणि त्यांचा तो शरणागती तसं स्वीकारतो. मग शरणागतीचं स्वरूप काय आहे? शरणागतीचं स्वरूप काय आहे? तर ते काय म्हणले, केलाची करावा विशद कशासाठी करावा? तर आपल्याला निस्तेंदेह, समाधानी आणि निवांत व्हायचंय की नाही. मग कितीही कठीण परिस्थिती आली आहे, हे कहाणी रूपवणामध्ये काय सांगितलं की, कारण का याचा संबंध पुढच्या समासाशी आहे, तो जोडतोय आपण. कारण साधनेची तात्विक बैठक जी आपण बघणार या पुढच्या समासामध्ये लघुबोध मध्ये, तर तिथे पुन्हा अष्टदेह आणि पंचमहाभूतांचा यांचाच विचार आहे. हो, तुम्ही म्हणाले किती दिवस चालणार तुमचं पंचमहाभूत? पण त्याचा त्यांनी वेगळ्या अर्थाने केला, पण बघूया आपण त्याच्याकडे. पण त्याचा संबंध जोडण्यासाठी एक काय आहे, आता त्यांनी कसं समर्थ त्याला शरणागतीला आत्मनिवेदन किंवा स्वचे अर्पण म्हणतात. आणि हे पटण्यासाठी पहिली पायरी, मला त्याची महानता पटली पाहिजे आणि त्याचं महत्व बुद्धीला पटलं पाहिजे. जसं ईश्वराकडे माझ्यापेक्षा जास्त क्षमता आहे, तो माझ्यापेक्षा मला दयाळू आहे, माझा मित्र आहे, असं वेगळं पटलं पाहिजे मला. आणि मग तो ईश्वराची व्याप्ती सर्व व्याप्त आहे हे जर सत्य मला पटलं, मग ते सत्य स्वीकारायला सोपं जाईल की नाही? स्वीकारायला सोपं जाईल. ईश्वर सर्वत्र आहे हे स्वीकारायला सोपं जाईल. आता बघा की तुम्ही म्हणाल हे शरणागतीचं रूप आणि स्वरूप, अपिअरन्स वर्सेस ट्रू नेचर शरणागतीचं. म्हणाले काय होय, ते कशाला इतकं ते स्वरूप आणि अपिअरन्स आणि ते स्वरूप कशाला इतका किचकट विचार करायचा? आम्ही इतकं सोपं सांगितलं की ते पुरे नाही का? शरणागतीला पुरेसं नाही का ते? आता ते समर्थ आपल्याला आणखीन एक स्टेप हायर घेऊन चालले, तर आपल्याला ते बघायला पाहिजे. शरणागतीचं हे रूप आपल्याला सांगितलं. रामदास स्वामी ज्या श्रीरामाला नमस्कार करतात ते रूप आपण सगळं जाणतो, पण त्याचं स्वरूप श्रीरामाचं आज आपल्या भजनात किती वेगळं स्वरूप त्याने आपल्याला बघायला मिळालं की नाही आजच्या भजनामध्ये. तर ते शरणागतीचं स्वरूप सांगण्यासाठी, पटण्यासाठी किंवा ते जाणून घेण्याची इच्छा, किंवा राजश्रीतांचा शब्द वापरायचा म्हणजे आपली बुद्धी तत्पर होण्यासाठी हे आपण अनालिसिस करतो, शरणागतीचं स्वरूप समजण्यासाठी. कारण का आता बघा, मी या पुढच्या लघुबोधाच्या समासाचा फक्त सुरुवात आणि शेवट बघू,
म्हणजे आपल्याला पटेल की काय कशासाठी आपण एवढा शरणागती विचार करतोय, कोणाला शरण जातोय. आता बघा सुरुवातच कशी केली 6व्या लघुबोधाची. श्रीराम जे बोलिजे ते पंचतत्वे, त्यांची अभ्यासाया नावे, तदुपरी स्वानुभवे रूपे जाणावी. या दशकाचं नाव काय आहे? नामरूप. बघा तेच सांगितलं त्यांनी की या पंचतत्वांची म्हणजे सगळ्या जगाचा स्कोप ज्याला ज्याला म्हणून नाम आणि रूप आहे त्याचा कॅनव्हास किती वाईड आहे ते समर्थ आपल्याला पटवून देतात. आणि ह्याच्यामध्ये शाश्वत कोण आणि अशाश्वत कोण. आपल्याला जो अशाश्वत मनुष्य आहे त्याचा आपल्याला कधीतरी आधार वाटतो का हो? नाही. काही जण तर आणखीन सांगतात मी तुला राईड देईन पण मी आधीच सांगतो माझा काय भरोसा ठेवू नको. आपण काय म्हणू ठीक आहे मी दुसरं कोणाला तरी विचारतो, हो की नाही. तसं मग आपण शाश्वत शोधायला पाहिजे की नाही. आपण शाश्वत ऐसे करावे विवरण प्रत्ययाच. तसं माझ्या जीवनामध्ये मी ज्या ज्या कल्पना बुद्धी खऱ्या धरून चाललो की ह्यानी सुख मिळेल, हे शाश्वत आहे, हे शाश्वत आहे, ते आपण विचार केला पाहिजे की कुठल्या शाश्वतावर कोणाला शरण गेलो. जसं श्याम देशपांडे म्हणले की मी ज्याला क्षमता जास्ती आहे ते जो खरा अशाश्वत आहे त्याला शरण गेलं पाहिजे. मग समर्थ सांगतात की तिथपर्यंत जाण्याच्या पायऱ्या सांगतात समर्थ. पंचभूतांचा विचार नामरूप सारासार, ते तोच बोलिला निर्धार सावध ऐका. आता आपण बघितलं आता आपला 13वा दशक आहे. सावध ऐका म्हणजे काहीतरी आता कठीण विषय ये येणार. नामरूप सार असार ते सारासार. ओके. मग आता असं बरेच ओव्या आहेत पुढे. सावध ऐका म्हटलं तर कठीणच विषय आहे पण ठीक आहे. आता शेवट कसा करतात ते हे सगळं सांगितलं. मग तो त्यात जो विषय समजावून सांगितला त्याच्यावर म्हणलं तिथे विवंचना करा. तुम्ही जर विवंचना म्हणजे हे मला कसं समजेल, हे मला कसं समजेल असं प्रत्येकाने म्हणत त्याच्यावर पुन्हा 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 करा. मग ते म्हणतात जर असं केलं नाही जेथे नाही विवंचना तेथे काहीच चालेन, खरे तेची अनुमान कदा नये. तर बघा मग म्हणले आपलं खरं कधी कळणारच नाही. परीक्षा करून जर घेतलं नाही काही तर आपल्याला चांगली वस्तू मिळाली खरेदी करायचं समाधान नाही, आपल्याला आनंद मिळणार नाही. ते म्हणले ज्याला प्रत्यय येऊन जो पुढे जातो त्यात आपली इमोशनल इन्व्हेस्टमेंट करतो, इंटेलेक्च्युअल इन्व्हेस्टमेंट करतो. ते प्रत्ययास बोली जे न्याय आहे दॅट इज अ जस्ट न्याय, जस्ट इन्व्हेस्टमेंट ती खरी आहे. अप्रत्यय तो अन्याय. म्हणजे हा ठीक आहे मी ईश्वराला शरण जायचं ठरवलंय असेल ईश्वर काहीतरी मी शरण आहे ईश्वराला. तसं नाही. त्याला प्रत्यय घेऊन मग त्याला शरण जा. म्हणले जो जन्मताच आंधळा आहे त्याच्यासमोर नाना रत्नांची परीक्षा काय करतील. म्हणजे जो विचार करणार नाही बुद्धीनी की परमेश्वर काय आहे त्याला समर्थ जन्मजात आंधळा म्हणते. म्हणजे बघा विचार करणाऱ्यावर किती भर आहे समर्थांचा, विवेकावर मननावर किती भर देत आहेत ते. आणि मग शेवटी म्हणले म्हणून ज्ञाता धन्य धन्य जो निर्गुणेसी अनन्य, आत्मनिवेदने मान्य परमपुरुष. आणि हा इथे समाज संपला. आता आपल्याला काय म्हणतायत ते त्यांची काय बुद्धीची झेप आहे किंवा काय ते म्हणले आत्मनिवेदने मान्य परमपुरुष. जो ह्या ओव्यांमध्ये सांगितल्याप्रमाणे आत्मनिवेदन म्हणजे शरणागती जाईल करेल तो धन्य होईल. त्याला समर्थ ज्ञानी म्हणतायत. धन्य धन्य. मग आता बघा आपली सगळी धडपड धन्य होण्यासाठी असते की नाही. आपल्याला कृतकृत्य वाटलं पाहिजे की नाही. आता बघा साध्या दिवसाचं जर समजा आपल्याला खूप काम आहेत आणि आपण एक लिस्ट केली की हा आज हे काम करायचंय ते काम करायचंय, पुष्कळ कामाची लिस्ट असेल. मग त्यातली बरीचशी झाली किंवा सगळीच झाली तर आपल्याला छान वाटतं की नाही. हा चला आजचा दिवस छान गेला, सगळं मी जे जे काय करायचं ठरवलं होतं ते सगळं झालं. धन्य वाटतं की नाही झोपताना. असं नाही वाटत की आजचा दिवस मी फुकट घालव. तसं धन्य तसं आपल्या जीवनात धन्य वाटलं पाहिजे. शंकराचार्यांचा एक धन्याष्टक नावाचा एक 8 श्लोक आहे, फारच सुंदर आहे. त्याच्यामध्ये
धन्य वाटणं म्हणजे काय हे त्यांनी इतकं छान समजावून सांगितलं शंकराचार्यांनी. आणि त्याला समर्थ तर त्याला ज्ञानी म्हणतात. म्हणून ज्ञाता धन्य धन्य जो निर्गुणेसी अनन्य. निर्गुण म्हणजे सर्वव्यापी असा आपण अर्थ करू आपल्या सोयीसाठी. सध्या आपल्याला निर्गुण म्हणजे आपण सुद्धा त्या निर्गुणाची एक कल्पनाच करतो बरं का. निर्गुण म्हणजे आपण आपल्या कल्पनेने काहीतरी ठरवतो की हा हे म्हणजे निर्गुण असेल. तर तसं नाही. निर्गुण समर्थांना काय अभिप्रेत आहे ते आपल्याला कळण्यासाठी हा दशक आहे, की खरं इंट्रोडक्शन आहे. हा विषय आणखीन मोठ्या विस्तारानं पुढच्या दशकांमध्ये येणार आहे. काही जण मला कल्पना आहे आज पहिल्यांदाच आले, थोडं कठीण वाटत असेल, पण आपण सोपं करून थोडा एक्सरसाइज आपण करूया, की म्हणून ज्ञाता धन्य धन्य जो निर्गुणेसी अनन्य आत्मनिवेदने मान्य परमपुरुष. मग बघा, गेल्या वेळी आपल्या बुद्धीला पटण्यासाठी आपण एक मॉडर्न सायन्सचा दाखला घेतला होता. तर यावेळी तुम्हाला मी आणखीन एक मॉडर्न सायन्सचा दाखला घेणार. तुम्ही म्हणाले असं कशाला तुम्ही दुसरं सांगता. तर दुसरं सांगायचं प्रयोजन असं की जेणेकरून आपल्या बुद्धीला पटावं की हे खरं आहे. आता बघा, हा जो दाखला आहे तुम्हाला एका कार्डिओलॉजिस्टनी दिला. बघा, आता हा कुठला पेपर सांगतोय, हा युरोपियन हार्ट जर्नल मधला पेपर आहे. युरोपियन हार्ट असोसिएशन मध्ये पब्लिश केलेला पेपर आहे. आणि तो कोणी पब्लिश केलाय? तो कोणी पब्लिश केलाय? तो बघा, हा पेपर युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी मध्ये हे जे डॉक्टर्स असतात ना, कार्डिओलॉजिस्ट, बघा त्यांना खूप स्ट्रेस असतो बरं. पेशंटला ऑपरेशन करताना तो पेशंट दगावला तर त्यांना खूप दुःख होतं. त्यांना असं वाटतं की अरे माझ्या हातनं काय झालंय हे. त्यांच्यावर खूप टेन्शन असतं. तर आता बघा ते काय म्हणलंय, द कॉन्फ्लिक्ट ऑफ बर्नआउट. आणि या 3 कार्डिओलॉजिस्टनी एकत्र येऊन काय पेपर लिहिलाय तुम्हाला खरं वाटेल का हो? भगवद्गीतेवर पेपर लिहिला. भगवद्गीता चॅप्टर 2 व्हर्स 27 मध्ये काय म्हटलंय बघा इथे या ठिकाणी. मी तर हे मॅग्निफाय करतो. ते काय म्हणले की बघा, तुम्हाला दिसतंय ना की the only thing you have any control over is the work that you choose to do at any given time. The outcome of your efforts is not in your hands. You should neither take the outcome personally. म्हणजे मी सगळ्यात श्रेष्ठ कार्डिओलॉजिस्ट आहे किंवा मला काहीच येत नाही, मी अयशस्वी आहे असं नाही म्हणायचं. You should neither take the outcome personally nor fall into the trap of thinking that doing nothing is better. आणि हे त्यासाठी त्यांनी हा चॅप्टर 2 हा व्हर्स त्यांनी सांगितलं 27वा. जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्येर्थे न त्वं शोचितुमर्हसि. हे अपरिहार्य आहे. तो जन्मला तो मृत्यू पावणार आहे. आता हे मी विनोदाने म्हणतोय बरं. एक संत, महात्मा संत, त्यांचं मी ऐकत असे, ते विनोदाने म्हणत असत, अरे म्हणे जो जन्माला आला तो मरायचं ठरलेलंच आहे. फक्त ते म्हणतात, मी माझं नाही म्हणत, ते म्हणतात फक्त कोणाच्या औषधाने मरायचं हे ठरलेलं नाहीये. त्यांचे खूप डॉक्टर लोक त्यांचे ऐकायला यायचे आणि त्यांना उद्देशूनच म्हणायचं, अरे पेशंट मरणारा हे ठरणारच असतं, फक्त ते ह्या डॉक्टरच्या हातनं मारायचं का त्या डॉक्टरच्या हातनं मारायचा एवढाच प्रश्न असतो. मी नाही म्हणत आहे बरं, पण हे डॉक्टर लोकांना खूप बर्नआउटचं खूप असतं. आता हे बघा, हे भगवद्गीतेत जे सांगितलंय ते काही आपलं रिटायर झाल्यावर दुसरं काही नाही वाचायला म्हणून मग आधी वाचलं तर चांगलं की नाही. आणि ह्या डॉक्टरांनी पुढे येऊन हे लिहिलं आणि ते युरोपियन कार्डिओलॉजी सोसायटीनं त्यात चित्र सुद्धा, एक कार्टून म्हणजे हस्तरेखित कृष्णाचं चित्र सुद्धा आहे. कोणाला आवाज असेल तर मी पाठवीन PDF, मला पाठवा मेसेज, तुम्ही मी तुम्हाला पाठव. मग बघा, हे अशा तऱ्हेनं महानता बुद्धीला पटण्यासाठी, सत्य स्वीकारणं सोपं होण्यासाठी हे होमवर्क आहे. आणि त्यासाठी आपण या शरणागतीचं बाह्य स्वरूप जे आपण सध्या अनुकरण करत आहोत बरं का,
ते बरोबरच आहे, पण त्याचं बॅक स्टेज म्हणजे त्याचं पाठीमागे काय आहे, त्याचं अनालिसिस, त्याचं स्वरूप काय आहे ते आपण बघू. ठीक आहे, रेडी? आता लक्ष द्या सगळ्यांनी. की आपल्या बुद्धीचं शरणागती म्हणजे काय. तर शरणागतीचे आपले विचार सध्या आहे ते चांगले आहे, पण ते वरवरचे किंवा सुपरफिशियल असू नये. काही जण कसं म्हणले, ते कठीण काळी सुद्धा टिकावे. म्हणजेच शरणागतीबद्दलचे विचार अत्यंत कठीण काळीही आधारस्तंभाप्रमाणे राहायला पाहिजे. ठीक आहे, चला. म्हणजेच शरणागतीबद्दलची माझी धारणा म्हणजे अंडरस्टँडिंग किती सखोल असावी असे संतांना अपेक्षित आहे. आपण विचारू की नाही, आम्ही एवढं मनन केलं, पुरेसं नाही का? नाही पुरेसं. कारण आता आपल्याला शरणागतीचं स्वरूप समजायचं आहे, कारण मग ते, कारण समर्थ तेच सांगणार आहे. तर आपण असं करू, दुसऱ्या एका संतांच्या आपण सत्संगात आपण या सत्संगामध्ये कधी कधी बघा अखंडानंदांच्या आठवणी आपण बघितल्या होत्या. आता चला, आता आपण अखंडानंदांच्या सत्संगात जाऊ. त्यांनी एका आठवणीमध्ये त्यांचं लिहिलंय, तर आपण जायचं का अखंडानंदांच्या सत्संगात जायचं? चला, आपण त्यांनी बघा ते एके ठिकाणी तप करण्यासाठी नर्मदा तीरी अखंडानंद गेले होते. आणि तिथे मंदिरामध्ये बसले असताना, ध्यानावस्थेत बसले होते ते, तिथे त्यांना एक तरुण संन्यासी तिथे आला. आणि आता बघा अखंडानंद किती उच्च कोटीचे साधक झाले पुढे. तर त्यांना का माहित नाही, अखंडानंदाने लिहिले त्यांच्या आठवणीमध्ये, मला का माहित नाही, मला त्याच्याकडे बघून त्याशी बोलायची इच्छा झाली, त्या तरुण संन्यासीकडे. तर असं करत असतानाच त्यांनी त्यांना कळलं की हा अखंडानंद डोळे उघडून माझ्याकडे बघतायत. तर त्या संन्यासांनी अखंडानंदांना काही प्रश्न विचारले. त्या अखंडानंद त्याची उत्तर दिली आणि ते म्हणले, ज्या संन्यासींनी मला हा प्रश्न विचारला ते पुढे जाऊन एका मठाचे शंकराचार्य झाले. इतक्या उच्च कोटीचा तो संन्यासी होता. त्यांनी काय विचारलं, आता त्यांचं सांगतोय. उस साधु ने प्रश्न किया कि शरणागति का स्वरूप क्या है. स्वरूप क्या है. मैंने थोड़े विस्तार से समझाया कि शरणागती वस्तुतः म्हणजे मूळ पाहता शरणागती एक सिद्ध पदार्थ आहे. आता हे हिंदी समजायला आपल्याला फार कठीण आहे ते, पण मलाही मी खूप वेळा वाचलो, मला काही जास्ती समजलं नाही. मग मी जेव्हा 5-6 वर्षापूर्वी भारतात गेलो होतो, तेव्हा गुरुजींना, आपल्या स्वामी तेजानंदांना विचारलं, हे उघडून दाखवलं त्यांना. म्हटलं हे काय हो लिहिलंय, कारण गुरुजींना पण अखंडानंद फार ते मानतात. अखंडानंद स्वामी तेजानंद त्यांना खूप मानतात. काय लिहिलंय हो हे? हा म्हणे, बरोबर तर लिहिलंय, काय याच्यात सर्व ठीक बरोबर असतं, ह्यात काय समजायचंय म्हणे. त्यांना म्हटलं नाही नाही हो, मला समजावून सांगा, मला नाही समजलं. मग आता ते आपण बघू. हे आता बघा, हे आता समजलं आपल्याला की व्हॉट इज द नेचर ऑफ सरेंडर. एक शरणागती एक वस्तुतः सिद्ध पदार्थ आहे म्हणजे काय, की आता या अखंडानंद म्हणतात, त्यांचं हिंदी काही समजायला आपल्याला काही वेळा कठीण जातं. तर मग बघा, मी ते म्हणले की मी त्याला सांगितलं की बिईंग सरेंडर इज अ सेल्फ एफल्जंट, म्हणजे स्वतः सिद्धच वस्तू आहे. म्हणजे समजा, पौर्णिमा ताईंना आठवतंय की नाही माहिती नाही, पण त्यांनी एक मागे आपण एक संवाद, आपल्याला होमवर्क म्हणून संवाद केला होता बघ, की झोप म्हणजे काय. आणि त्यांनी सुंदर एक नाटिका लिहून असं पाठवलं होतं. तर त्याच्यामध्ये झोप म्हणजे काय, की मला झोप लागली हे दुसऱ्या कोणी सांगायला पाहिजे का हो? नाही. किंवा मला झोप लागली असं मी डिक्लेअर करतो का? नाही. असं जो डिक्लेअर करेल तर झोपी नाही गेलेला. ह्या अर्थाने स्वयंसिद्ध म्हणजे असा अर्थ की ते सिद्धच आहे, कोणाला सांगायची गरज नाही, कोणी मान्य करायची गरज नाही, असं स्वयंसिद्ध आहे. तर ठीक आहे. मग आता ते अखंडानंद गुरुजींनी सांगितलं आणि अखंडानंदांनी सांगितलं, ते सोपं करून मी काय हे केला, शरणागती कोई क्रिया भाव या स्थिती नाही है. हो, मग काय आहे
चला आता आपण विचार करू की being surrendered is not an act, not an emotional feeling or a particular state. थोडं कठीण वाटेल तुम्हाला समजायला, पण तुम्ही लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला खूप मजा येईल. मी जेवढे वेळा माझ्या या नोट्स वाचतो ना, मला इतकी मजा येते आणि मला त्यातनं आणखीन मला ते का म्हणले ही ऍक्ट का नाही, किंवा इमोशन का नाही, किंवा पर्टिक्युलर अमुक स्टेट का नाही, तर ते म्हणले क्रिया विधीमूलक आहे, भाव विश्वासमूलक आहे आणि स्थिती अभ्यासमूलक आहे. हे हिंदी समजायला कठीण आहे, तर मी असं आपण बघूया की ऍक्ट इज डिक्टेटेड बाय डूज अँड डोंट. म्हणजे आपण बघा, कार्य आणि कर्म ह्याच्यामध्ये फरक आपल्याला समजतो की नाही. कार्य आणि कर्म म्हणजे कर्म व्हायला पाहिजे, काहीतरी वेड्यासारखं काहीतरी करणं त्याला कर्म नाही. पण कर्म जे करायचं असेल तर मग त्याला अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे, असा सगळा नियम असतात की नाही. त्याला एक नियम असतो, तर मी जे काही कार्य करेन त्याला काही क्रिएटिव्ह वर्क म्हणता येईल की नाही. काहीही केलं त्याला काही क्रिएटिव्ह वर्क नाही म्हणत, त्यालाच म्हणले डूज अँड डोंट्स. जे चांगलं जी ऍक्टिव्हिटी म्हणू त्याला नियम आहेत, हवं नको पण आहे, डूज अँड डोंट्स आहे. मग भाव म्हणजे इमोशन्स आर सब्जेक्ट टू फेथ. आपल्याला कशाबद्दल भाव येतात, काही प्रेम असेल किंवा प्रेमाचीच दुसरं कॉइन रागद्वेष. तेव्हा पण आपल्या भावना राग आलेला असताना भावना उचंबळून येतात की नाही. मग ते शांत झाल्यावर जातात. मग शरणागती तशी आहे का? ते भाव नाही. तसंच ही स्टेट इज डिपेंडंट ऑन प्रॅक्टिस किंवा कंडिशन. आता ते म्हणतात आसन सिद्धी आहे जी प्रॅक्टिस करून मी मिळवली, किंवा बॅलन्सिंग आहे किंवा स्विमिंग, हे मी अभ्यास करून कमावलेलं आहे. तसं शरणागती तशी आहे का? हे आपलं उच्च सांगतोय स्वरूप, हे तिन्ही नाही. आता हे तिन्ही नाही, मग काय आहे हे? आता बघा की आपण याच्यावर विचार करूया की ते म्हणले दृश्य मात्र की शरण अधिष्ठान चैतन्य ही है. आपण हळूहळू करू, याच्यावर आपण सोप्या शब्दात विचार करू. ऑल दॅट इज सीन अँड इट एक्झिस्ट, त्याला सबस्ट्रॅटम काय आहे तर सेल्फ, की जो या लघुबोधाचा विषय आहे. समर्थ समजावून सांगतात, म्हणून आपण या काय म्हणतात या आडरानात शिरलोय या शरणागतीचं स्वरूप काय हे समजण्यासाठी. तर म्हणजे काय तर म्हणले कि जोपर्यंत जब उसका बोध नहीं होता, किसका बोध नहीं होता, कि दृश्य मात्र की शरण अधिष्ठान चैतन्य है, याचा जेव्हा मी बोध होत मला कळत नाही, तेव्हा मला असं वाटतं मुझे शरण होने का भ्रम बना रहता है. तोपर्यंत वाटतं अरे मी देवाला माझी शरणागती पुरेशी नाही, मी शरण नाही. जब यथार्थ शरणागति का बोध होता है तब उस भ्रम की निवृत्ती होती है. आता बघा आपण आणखी सोपं करू. सो लॉंग एज वी डोंट गेट दिस म्हणजे काय, सो लॉंग एज आय डोंट अंडरस्टँड दॅट की हे एक्झिस्टन्स जो आहे तो सगळा ह्याला इट डिपेंड्स ऑन दी सबस्ट्रॅटम, द सेल्फ, सच्चित आनंद याचं अधिष्ठान आहे. तर हे जोपर्यंत मला समजत नाही तोवर आय फील दॅट आय हॅव नॉट सरेंडर. When I understand surrender in its fullest, the delusion of being non-surrender goes on. आता चला आता आपण आणखी सोपं करू. थोडं आपलं शेवट आला आता, अगदी आता खूप एक मजेचा दृष्टांत आपण बघणार की लक्ष देऊन ऐका की बघा तुम्हाला समजेल की या दृश्य मात्र की शरण अधिष्ठान चैतन्य ह्याच्यावर विचार करूया की मी जे काही बघतो त्याला अस्तित्व सत्यत्व ब्रह्माच्या सत पासून आहे. हा सिद्धांत झाला की जो या लघुबोधाचा विषय आहे या समासाचा. ठीक आहे, आता आपण एका घटावरती एका भांड्यावरती विचार करू, मडक्यावरती विचार करू. मग मडक्याला काय आहे, मडक्याला रूप असतं, आकार असतो, त्याला काहीतरी नाव असतं. कधी रांजण असेल, पेला असेल, तुम्ही बिहारमध्ये गेला असाल तर तिथे कुल्हड म्हणतात, त्या कुल्हड मधनं चहा मिळतो, मग ते टाकून द्यायचं, ते
पिऊन झालं, चहा प्यायला झाला की. आता थर्मोकोलचे कप झाले सगळीकडे, पण आधी त्या छोट्याशा मडक्यातनं द्यायचे चहा. म्हणजेच काय, इट हॅज अ शेप, नेम, आणि ते कशाचं तरी बनलंय मटेरियल. ओके, ठीक आहे. मग आता घट जो आहे तो मूलतः काय आहे? रूप आहे, नाम आहे, का द्रव्य आहे? किंवा त्याचं स्वरूप काय? मग आता घटाला दोन आहेत, रूप आणि स्वरूप. कळलं ना? की रूप नाम द्रव्य मधलं त्याचं स्वरूप काय आहे? तर स्वरूप म्हणजे असं आणखीन एका तऱ्हेने पाहू की स्वरूप म्हणजे इसेन्शियल नेचर, की ज्याला वगळता घट अस्तित्वातच राहणार नाही, ते म्हणजे त्याचं स्वरूप. मग आता आपण घटाविषयी जसा विचार करतोय ना, तसं आपण आपल्याविषयी विचार करायचा. हे आजचं होमवर्क आहे, की माझ्यातलं काय वगळलं असता मी अस्तित्वातच राहणार नाही, ह्याचा आपल्याला विचार करायचा आहे. तर मग त्यासाठी एक्झाम्पल म्हणून घट घेतलं, की ज्या घटातलं असं काय वगळलं की त्या घटाचं अस्तित्वच संपेल, तर अर्थातच मृत्तिका. सोपं उत्तर, तुम्ही सगळ्यांनी मान्य असेल तुम्हाला, की मृत्तिका हे घटाचं स्वरूप आहे. जी ते मृत्तिका तेच आहे. मग मी जेव्हा शरण जातो, ते कोणाला जातो? तर बघा, नामाला शरण जातो, रूपाला का द्रव्याला, कोणाला शरण जातो? तर बघा, ही कल्पनाताईंनी पाठवलंय, वाचता का? एकदा आहे बघा, समोरच आहे, तुमच्या समोर आहे. लावलंय मी. हा, तुमचं अनम्यूट करा ना. ओके, हा, करते. ओके. नमस्कार. येत आहे. शरणागती म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीने किंवा आपण जे शिकतो त्याच्यामध्ये, की परमेश्वराला अगदी अनन्य भावे शरण जावं आणि जन्माचं सार्थक करावं, हे वाक्य इतकं वेळोवेळी आपण ऐकतो. पण मी जर माझं उदाहरण घेतलं, तर रोजच्या जीवनामध्ये बऱ्याचशा आपल्या क्लासच्या गोष्टी मला कन्सोल करण्यासाठी, मला समजवण्यासाठी, माझं सुख-दुःख कमी करण्यासाठी आपल्या क्लासमध्ये शिकलेल्या बऱ्याचशा गोष्टी मी आठवते आणि त्याचा उपयोग करते मी. एक तर एक मग एक मिनिट. आता हे उदाहरणामध्ये फक्त तुम्ही लिहिलेलं तेवढं वाचा. मग आपण पुन्हा तुम्हाला आपण क्लास संपल्याला करू, नाही तर आपली लिंक जाईल या घटाचा ओके, विचार करतोय ना. ओके. मग म्हणून जरी हे ऐकलं तरी तसं होत नाही. पैसा, वैभव, वासना, सुख, समाधान, विषय, उपाधी या सर्वांवर माझा आनंद अवलंबून ठेवते आणि त्याच्यावर शरणागती माझी असते. आणि मी माझ्यातला मी जो आहे अजूनही आहे आणि त्याला मी शरणागती पत्करली आहे आणि म्हणून मग राग, दुःख, सुख, दुःख येतं. हा, तर आता बघा, हे मला सांगायचं होतं की याला म्हणतात रूप. मी रूपाला शरण जातो. मी भगवंताला का शरण जातो? कारण भगवंताने दिलेला मला पैसा आवडतो, भगवंताने दिलेला मला मान सन्मान, देवाच्या कृपेने मान सन्मान दिला, म्हणून मला देवाचं महत्व वाटतं. हे भगवंताचं रूप आहे, त्याच्या कृपेचं रूप आहे, स्वरूप नाही. तर हे सगळं नाम रूप द्रव्याला शरण जा, ते चांगलं आहे बरं का. चोऱ्या माऱ्या करण्यापेक्षा, लोकांना दुसऱ्यांना दुःख देऊन त्यांचा पैसा लुबाडण्यापेक्षा भगवंताला शरण जाऊन पैसा आपल्याला आवडतो ना, मागावा की देवाकडे. हे छान आहे. पण समर्थ आपल्याला म्हणतात, अरे समजून तर घ्या भगवंत म्हणजे काय. आता बघा, की आता आपण आपल्याला प्रश्न विचार. चला, सगळ्यात तुम्ही आता या घटावर आपण विचार करू. कारण आता आपण जे प्रश्न या घटाला विचारणार आहोत ना, ते सगळे प्रश्न आपण आपल्याला विचारायचे. ओके, रेडी? आता घटाला मृत्तिका देवतेला शरण जायचंय, तर आपण या घटाला मदत करूया बरं का. आता मडकं जणू काही आपल्याला विचारताय की मी मृत्तिकेला कसं शरण जाऊ, मी मातीला कसं शरण जाऊ. तर मग त्याने कोणाला आणि कसं शरण जावं? मडक्याने मातीच्या आकाराला का नावाला
तर माती व्यतिरिक्त घटाला अस्तित्व असू शकतं का? नाही. घट एक दिवस माती बनेल असं आहे का? तो आधीच माती आहे. हा हा किंवा म्हणून हे एक कर्मफल नाही. मी आता चालत चालत चाललोय कुठेतरी लांब आणि मी एक दिवस तिथे पोहोचेन. हे कर्माचं फळ नाही. इट इज नॉट अ प्रॉडक्ट ऑफ अन ऍक्शन. किंवा एखाद्या भावनेच्या अत्युच्च पातळीवर स्थिर झाल्यावर मी मी माती आहे असं मला कळेल का? तेव्हा मी माती बनेन का? नाही. किंवा मी मातीचा अभ्यास संशोधन खूप केलं की माती कशाची बनलेली आहे, त्याचा काय पीएच किती आहे, वजन किती आहे, अमुक तमुक पुष्कळ त्याचं संशोधन केलं. त्यांनी मी माती बनेन का? मी घट आहे बरं का आता, असे प्रश्न विचारत असताना. नाही. तर का? आता बघा, विल कम बॅक टू त्यांचा सिद्धांत. शरणागती कोई क्रिया भाव स्थिती नाहीये. म्हणजेच हे कर्मफल नाही, म्हणून शरणागती ही क्रिया नाही. भावना नाही, कारण तेवढ्या पुरतं भावनेच्या अत्युच्च पातळीवर स्थिर झाल्यावर मी घट असेल तेव्हा असं नाही. त्या मातीचा अभ्यास करून संशोधन करून ही एक मला माती पण प्राप्त होईल असं नाही. मग आता ह्या अर्थानं आता आपल्यावर विचार करायचा की माझ्या दृष्टीनं आपल्याला समर्थ सांगताय दृश्य मात्र की शरण अधिष्ठान चैतन्य आहे. की मी जे जे काही बघतो त्याला अस्तित्व सत्यत्व ब्रह्माच्या सत पासून आहे. आपल्याला की मीच मुळी सतनी बनलेलं आहे. माझं खरं स्वरूप ब्रह्मरूप आहे माझ्यामध्ये जे व्यक्त होत आहे ते बाहेरचा पसारा सगळा रूप आहेत माझी. त्याला व्यावहारिक सत्यत्व आहे, पण मी खरा तो नाही. व्यवहारामध्ये जर मी फक्त आनंद मानू लागलो तर मी कधीही समाधानी सुखी सामंजस्य मला मिळणार नाही. हा याचा विषय आहे. आपण याच्यावर आणखीन पुन्हा पुढच्या समासात विचार करणार आहोत. फक्त आता आपल्याला 2च मिनिटं आहेत. तर हा जो समास आहे हा लघु साधनेची तात्विक बैठक लघुबोध, त्याचा बाईट साईज मध्ये फोड कशी केले ते बघू आणि मग आपण थांबू. की पहिल्यांदा सांगितलं विषय की ध्येय काय, तत्व, रूप किंवा सत असत कसं ओळखायचं, या रूप आणि स्वरूप वेगळं कसं ओळखायचं, किंवा सत असत म्हटलं त्याला ते कसं ओळखायचं. आणि मग त्या सत एकदा ओळखलं त्याच्यातले शाश्वतावर विचार कसा करायचा या पुढच्या. आणि मग त्याला एक आपल्याला बुद्धीला चालना मिळावी म्हणून आकाशाशी आत्म्याचे साधर्म्य फक्त चिंतनासाठी बरं का. आकाश म्हणजे आत्मा नव्हे, पण आकाश सर्वव्यापी आहे की नाही. आकाश असल्याशिवाय कुठलीही वस्तू असू शकेल का हो? तर माझ्या बाजूला आहे माझं पाण्याची बाटली आहे, पण त्याला जर अवकाश म्हणजे स्पेसच नसेल तर कसं काय राहू, नाही होणार. तर त्याच्या चिंतनासाठी आकाशाचे आणि आत्म्याचे कम्पेअर आणि कॉन्ट्रास्ट त्यांनी या ओव्यांमध्ये केलंय. आणि मग या समाजासारखे प्रॅक्टिकल संत कोणीच नाही बरं का. मग त्यांनी हे सगळं जीवनामध्ये व्यवहारामध्ये निश्चित शाश्वताची ओळख ते आपल्याला संबंध जीवनामध्ये काय आहे ते सांगणार आहे. एवढं सांगून हा समास संपतो. आता आपण आता इथे थांबू. मी प्रार्थना म्हणतो आणि मग आपण काही चर्चा करायची असेल, प्रश्न असतील काही, तर आपण बघूया. ठीक आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतिः. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. मी विचारू का?